माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला। पुढील कार्यवाहीसाठी राजीनामा मुख्यमंत्री फडणवीसांकडे पाठवला। सदनिका घोटाळ्याप्रकरणी हालचालींना वेग। नाशिक कोर्टाने काढलेल्या अटक वॉरंटची प्रत घेऊन नाशिक पोलिसांचं पथक मुंबईकडे रवाना। कोकाटेंच्या अटकेत कायदेशीर अडथळा नाही सूत्रांची माहिती। उद्या कोकाटेंच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा पुढील आठवड्यात होणार सूत्रांची माहिती। दोन्ही पक्षांची मुंबई महापालिकेबाबतची अंतिम बैठक पार। दोन्ही दिवसात दोन्ही पक्षप्रमुखांची बैठक। मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं 150 जागांवर एकमत तर उर्वरित 77 जागांवर चर्चा सुरू। बैठकीनंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची माहिती। पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेत वाटाघाटी सुरू। शिंदेंच्या शिवसेनेकडून पुणे मनपात 60 जागांचा प्रस्ताव। 40 ठिकाणी नगरसेवक निवडून येण्याचा शिवसेनेला विश्वास। महायुतीत सन्मानाची वागणूक न मिळाल्यास सांगली मनपाची निवडणूक स्वबळावर लढू। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजपला इशारा। हॉटेल तेजियश हे प्रकाश शिंदे यांच्या मालकीचंच। सातारा ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना याच हॉटेलमधून जेवण जायचं। सुषमा अंधारेंचा दावा। अंधारेंकडून उपमुख्यमंत्री शिंदेंच्या राजीनाम्याचाही पुनरुच्चार। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये शाळकरी मुलीवर दोघांकडून आळीपाळीनं अत्याचार। पीडितेला विवस्त्र सोडून आरोपींचं पलायन। सराईत गुन्हेगारासह दोघांना तात्काळ अटक। तपोवनातील 1800 झाडांच्या तोडीविरोधात याचिका। हायकोर्टाची राज्य सरकारसह नाशिक महापालिका आणि वृक्ष प्राधिकरणाला नोटीस। 14 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली। हिजाब प्रकरणानंतर धमकी आल्यानं सुरक्षेत वाढ। एका सत्कारावेळी नितीश कुमारांनी मुस्लिम महिलेचा हिजाब खेचला होता।